अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील जळगाव सीमेजवळ वाघोरा नदीच्या दरीत वसलेली आहेत. ही लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये 1983 साली समाविष्ट झाली. जगभरातील बौद्ध कला आणि स्थापत्यकलेतील हा एक अत्यंत मौल्यवान ठेवा मानला जातो. अजिंठा लेणींचा उगम इसवी सन पूर्व 2व्या शतकात झाला. त्यानंतर इसवी सनच्या 5व्या ते 6व्या शतकादरम्यान वाकाटक राजवंशाच्या आश्रयाखाली या लेणींची भरभराट झाली. या लेणींमध्ये प्रामुख्याने हिनयान व महायान या बौद्ध संप्रदायांचे धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतिबिंब दिसते. 1819 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी जंगलात शिकारी दरम्यान या लेणींचा पुनःशोध लावला. अजिंठामध्ये एकूण 30 लेणी आहेत, जी दगडी कातळात खोदून तयार करण्यात आली आहेत. या लेणी 2 प्रकारांत विभागलेल्या आहेत: विहार मठ प्रार्थनास्थळ भिक्षूंना राहण्यासाठी आणि साधनेसाठी, चैत्यगृह पूजागृह, स्तूपगृह बुद्धपूजेकरिता आणि धार्मिक विधींसाठी. अजिंठा लेणींची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील भित्तिचित्रे. ही चित्रे प्राकृतिक रंगांपासून तयार केली असून त्यात बुद्धांच्या जीवनकथा, जातककथा, दैनंदिन जीवन, समाजव्यवस्था आणि त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडते. चित्रांमधील भावभावना, नजरेतील कोमलता, रंगांची मांडणी आणि रेषांची सूक्ष्मता या गोष्टींमुळे ही कलाकृती अजोड ठरतात. येथे दिसणारी कला ही भारतीय चित्रकलेची जननी मानली जाते. भारतीय सौंदर्यशास्त्रातील त्रिभंग मुद्रा किंवा देहाच्या वळणांची अभिव्यक्ती अजिंठा चित्रांमध्ये विशेष आकर्षण ठरते. चित्रकलेसोबतच दगडी शिल्पकलेतून बुद्धांच्या मूर्ती व विविध अलंकारिक आकृत्या दिसतात. अजिंठा लेणी ही भारताच्या सांस्कृतिक वारशाची ओळख असून जगभरातील कलाप्रेमी, इतिहासकार आणि संशोधक येथे येऊन अभ्यास करतात. ही लेणी महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि भारतीय पर्यटनासाठी महत्त्वाची मानली जातात. येथील चित्रांना भारतीय कलांचे अमूल्य रत्न असे म्हटले जाते. अजिंठा लेणी म्हणजे केवळ गुहा नाहीत, तर भारतीय अध्यात्म, कला, इतिहास आणि मानवी भावविश्व यांचा मिलाफ आहे.